ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता प्रियाने सायकॉलॉजिस्ट समोर किंवा सायकॅट्रिस्ट समोर जबरदस्त वेगळेच काहीतरी वाक्य बोलल्यामुळे दामिनीला कोर्टात मधुभाऊ प्रियाचा मानसिक छळ करायचे आणि या सगळ्यामुळे तिची अवस्था अशी झाली हे सिद्ध करण्याची वेळ आलेली असते आणि मानसिक अवस्था तिची मधुभाऊंनी बिघडवलेली आहे. कारण मधुभाऊ काळे धंदे करतात आणि त्याचे सगळे पुरावे या कोर्टासमोर सादर करणार दामिनी. पण याच्यातच दामिनी गडबडते कारण एक चूक महिपत आणि प्रियाची दामिनीला भोवते. महिपत आणि प्रियाने दामिनीला हे सांगितलेलं नसतं की प्रिया ही खरी तन्वी नाहीये आणि दामिनीने कोर्टाचे सगळे रजिस्टर्ड पेपर जे असतात कोर्टामध्ये आश्रमाचे पेपर ते सगळे दाखल करत मधुभाऊ काळे धंदे करतात हे दाखवण्यासाठी जे कागदपत्र आणलेले असतात त्या कागदपत्रांमध्ये मूळ कागदपत्र ज्याच्यामध्ये प्रिया तन्वी नाही हे सुद्धा सिद्ध होत मधुभाऊ कोर्टासमोर जबरदस्त खुलासा. आता केस 360 डिग्रीमध्ये आता पलटणार आहे. महिपतची एक चूक जे खरी तन्वी नसल्याचं सत्य सांगितलं नसल्यामुळे हे सगळं कसं घडलंय काय घडलंय आणि कोर्टात अर्जुनच्या बाजूने केस कशी लागले पण सायली हीच खरी तन्वी आहे याची पण एक हिंट कोर्टामध्ये अर्जुनला मिळाले. ती काय हिंट आहे सगळं पाहू. प्रियाची इन्व्हेस्टिगेशन झाल्यावरती महिपत आता दामिनीला कॉल करतो की ह्या सगळ्यामध्ये तिला आता अर्जुनने सायकॉलॉजिस्टच्या समोर बोलवलंय. सायकॅट्रिस्ट तिची आता चौकशी करणार आहे असं म्हटल्यावरती मग आता दामिनी सांगते ठीक आहे करू दे तिला चौकशी काही प्रॉब्लेम नाहीये. तिला सांगा जे माझ्या समोर बोलली तेच सगळं बोलायचं कोणतीही चिडचिड न करता. जे काही आहे ते सांगा. त्या मुलीवरती 100% विश्वास आहे. ती माझ्यासोबत जे बोलली ना तेच सांगेल. अहो खोटं बोलताना जीभ चाचरतच नाही तिची. म्हणजे स्वतःच्या बापासमोर नाही चाचरत ती काय त्या सायकॅट्रिस्ट समोर तिची जीभ चाचरणार. तुम्ही नका काळजी करू या सगळ्यामध्ये ती बरोबर मॅनेज करेल. तिने मला जे सांगितलंय तेच सत्य आहे ना. महिपत म्हणतो हो आम्ही तुम्हाला सगळं सत्य सांगितलंय. त्यावर दामिनी पुन्हा एकदा विचारते असं काही आहे का की जे माझ्यापासून लपून राहिलंय किंवा त्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो. महिपत म्हणतो 100% 113% सगळं सांगितलंय. असं म्हटल्यावर दामिनी म्हणते निश्चिंत राहा. त्या सायकॅट्रिस्ट समोर ती जे काही बोलेल ना ती बरोबरच बोलेल. मला फुल कॉन्फिडन्स आहे. तुमचं प्यादं एकदम जबरदस्त आहे असं म्हणत दामिनी एकदम कॉन्फिडंट असते कारण तिला प्रिया तन्वी नाही हे सगळ्यात महत्वाचं सत्य माहीत नसतं. आणि त्याच वेळी इकडे प्रियाची उलट तपासणी चालू असते. प्रियाला या सगळ्यामध्ये ती महिपतची माणूस आहे म्हणून अर्जुनने फोटो दाखवल्यावरती प्रिया रडायला लागते आणि प्रिया सांगते हो मी गेले होते महिपतकडे. त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो बघितलंस सगळं सत्य कसं समोर आलं. पण त्यात पण प्रिया नाटक करत सांगायला लागते हो मी महिपतकडे गेले होते पण वेगळ्या कारणासाठी. या सगळ्यामध्ये आता त्याने आपल्या घरात येऊन जी काही धमकी दिली होती त्या धमकीच्या साठी मी त्याला मनवायला गेले होते की या सगळ्यामध्ये तू प्लीज हे असं करू नकोस. तू या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांना धमकी देऊ नको. अर्जुन म्हणतो काय तू महिपतच्या इकडे गेलीस हे सगळं कळाला आणि मग दामिनी देशमुखच्या ऑफिसच्या बाहेर काय करत होतीस. यावरती प्रिया सांगते या सगळ्यामध्ये दामिनी देशमुख यांचं ऑफिस ही मला सेफ ठिकाण वाटलं कारण मी मुळात ज्या वेळेला घरी गेले होते तेव्हा मला बाबा बोलले की आपण दामिनीच्या इकडे चौकशीला जाऊया. बाबांना हवे तर विचारा तुम्ही. प्रिया म्हणजे इतकी खोटारडीपणा करत असते की तिला या सगळ्यामध्ये कशा गोष्टींचा कसा वापर करायचा हे सगळं माहिती असतं. ती सांगते की मला बाबांनी सांगितलं की आपण तिच्याकडे जाऊया ती तुला कोणत्याही प्रकारे त्रास देणार नाही आणि म्हणून मी तिकडे गेले होते. ज्या वेळेला मी तिकडे गेले आणि त्याच वेळेला मग आता तिकडे महिपत शिकरे पण आला होता. बाबा मला तिकडे ठेवून निघून गेले होते. मग त्यावेळेला महिपत शिकरे आला तर मला असं वाटलं की दामिनीच्या ऑफिसमध्ये त्यांच्याशी बोलण्याची ही सेफ जागा आहे. हीच जागा सेफ आहे आणि याच ठिकाणी मी बोलू शकते म्हणून मी बोलले. बस या सगळ्यामध्ये माझा बाकी काय हेतू असणार महिपत सोबत बोलण्याचा किंवा त्याला हे करण्याचा. अर्जुन तू तेवढंच पाहिलंस की मी महिपत शिकरे सोबत बोलत होते. मी त्याला हातपाय जोडून गयावया करत होते की माझ्या कुटुंबापासून तू जरा लांब राहा
असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता खोटं नाटं जेवढं काही करता येईल तेवढं सगळं सगळं करण्याचा प्रयत्न करत असते. त्यावर कल्पना तिला सांगायला लागते, बाळा अगं या सगळ्यामध्ये तू न स्वतःला किती त्रास करून घेते आहेस. तुला समजत नाहीये का की या सगळ्यामध्ये त्या महिपतने तुला जर का तुझ्यावरती जर का हल्ला वगैरे केला असता तर. त्यावरती ती सांगते, नाही म्हणूनच मी तिकडे बोलले, ते मला सेफ ठिकाण वाटलं. असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता सारवासारव करून देते. बरं दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनने जी नोटीस पाठवलेली असते सायकॅट्रिस्टकडे करण्याची, त्यासाठी ती जायला निघते. सायकॅट्रिस्टकडे रविराज सुद्धा या सोबत जाणार असतात आणि मग ती सांगते, म्हणजे या सुभेदारांच्या सुनेला या घरामधून आता सायकॅट्रिस्ट समोर चौकशी करायला लागणार आहे. काही दिवस आलेत ना माझे. यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन, कसं आहे ना अगं या सुनेला जर का दामिनी देशमुख यांच्याकडे जाऊन चौकशीला लाज वाटत नसेल, तर महिपत सोबत बोलायला लाज वाटत नसेल घरच्यांच्यासाठी, तर काय हरकत आहे सायकॅट्रिस्ट समोर करण्यासाठी. तुला चक्कर नसती आली तर आपण समोरच केलं असतं ना. ऑल द बेस्ट तन्वी. असं म्हणत आता सायकॅट्रिस्टकडे जायला ती सायकॅट्रिस्टकडे गेल्यावरती तिला उलटसुलट प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रश्न अर्जुन विचारणार, मग सोबत रविराज आणि आता सायकॅट्रिस्ट पुढे बसलेले असतात. मग अर्जुन विचारायला लागतो, सांगा काय घडलं होतं. ती आता परत 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 प्रश्न विचारल्यावरती ती सारखी चिडते आणि चिडून आता ती एकदाच बोलायला लागते, मी किती वेळा सांगू की ज्या वेळेला मी तिकडे गेले होते त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता भांडणं चालू झाली होती, म्हणून मी लपून बसले. मधुभाऊंनी आपल्या डाव्या खिशातून रिव्हॉल्वर काढलं आणि त्यानंतर मग आता ते चालवलं. मग अर्जुन सांगायला लागतो, त्यावेळेला जेव्हा मी तुझं हे केलं होतं रेकॉर्डिंग आणि त्याच्यामध्ये जे रेकॉर्डेड स्टेटमेंट दिलंस त्याच्यात तू सांगितलेलं होतंस की त्यांनी रिव्हॉल्वर कुठून काढलं हे मला आठवत नाहीये. मग आत्ता तुला कसं लक्षात आलं की डाव्या खिशातून काढलं. प्रिया थोडीशी गडबडते खरी, पण याच वेळेला प्रिया आता सांगते, तेव्हा नव्हतं आठवलं, आत्ता बोलता बोलता अर्जुन म्हणतो, असं कसं. त्यावरती रविराज सांगायला लागतात, हे बघ अर्जुन, काही गोष्टी आपल्याला अनुभवाने लक्षात नसतात, आता तिला आठवल्या. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पुढील प्रश्नांची उत्तर दे. असं बरेचसे प्रश्न अर्जुन तिला विचारतो, पण बऱ्याचशा प्रश्नांना ती चुकीची उत्तर देते. मग जी काही तिची ऑलरेडी हे असते स्टेटमेंट रेकॉर्डेड ते, आणि या स्टेटमेंटमध्ये खूप सारी तफावत असते आणि सायकॅट्रिस्ट हे सगळं नोटीस करत असतात आणि ते प्रियाचे बदलणारे हावभाव, चिडचिड या सगळ्यावरती आता इकडे काम करत असतात. त्यानंतर फायनल रिपोर्ट आता अर्जुनकडे येणार असतो. रविराज आणि आता प्रिया निघून जातात. मग आता प्रियाला दामिनीने पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवलेलं असतं. प्रिया ज्या वेळेला चौकशीसाठी पुन्हा येते तेव्हा दामिनी तिला म्हणते, काय माती खाल्लीस तू आता. यावरती प्रिया सांगते, काही नाही, तुम्हाला या सगळ्यामध्ये आता ते रेकॉर्डेड स्टेटमेंट मागून घ्यावं लागेल. दामिनी म्हणते, कसलं. यावरती प्रिया सांगायला लागते, एकदा न कोर्टाकडून परमिशन घेऊन आता अर्जुनने माझं एक रेकॉर्डेड स्टेटमेंट त्या आश्रमात घेतलं होतं. यावरती दामिनी म्हणते, ते कळलंय मला, मी जेव्हा केसचे स्टडी करते ना त्यावेळेला मला सगळी डिटेल माहिती असते आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता काहीही काळजी करायची गरज नाहीये. ते रेकॉर्डेड स्टेटमेंट आणि तुझं सायकॅट्रिस्टकडचं सुद्धा स्टेटमेंट हे सुद्धा मी कोर्टाकडून मागवू शकते, ते सुद्धा मी मागवणार आहे. तू बऱ्याचदा चुका केलेल्या आहेस. यावरती प्रिया म्हणते, खोटं बोलायचं तर अशा चुका होतातच ना. यावरती दामिनीला ती म्हणते, काही प्रॉब्लेम तर नाही येणार. दामिनी म्हणते, प्रॉब्लेम आला तर मी इकडे बसलेली आहे ना, तू नको काळजी करू. सायकॅट्रिस्टकडे चौकशी झाली हे एका अर्थाने चांगलंच झालं. आता मला या सगळ्यामध्ये एक वेगळाच टर्निंग पॉइंट मिळालाय. दामिनीच्या डोक्यात काय चालू असतं प्रियाला माहीत नसतं आणि यांच्या डोक्यात काय चालू आहे किंवा प्रियाचं काय खोटं लपवलंय ते दामिनीला माहीत नसतं आणि त्यामुळे दामिनी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे एक वेगळ्याच ट्रॅकवरती चालत असते आणि प्रिया वेगळ्या ट्रॅकवरती असते. पण दामिनीने तिला अश्युरिटी दिलेली असते, काहीही काळजी करू नकोस, या सगळ्यामध्ये आता तुला लवकरात लवकर जे काही सत्य आहे ते सत्य समोर येईल आणि आता मोठा फायदाच होणार आहे या सगळ्याचा. त्यानेच ॲक्च्युली सायकॅट्रिस्टची टेस्ट करून तो अडकलाय असं दामिनीला वाटत असतं, पण तिला माहीत नसतं गोष्टी काय आहेत. आता कोर्टाची केस सुरू होते. त्यावेळेला दामिनी कोर्टात एंटर करते. दामिनी एंटर केल्यावरती ती आता सांगायला लागते, खरं सांगू का तर अर्जुन सुभेदार, तुम्ही तुमच्या जाळ्यात असे काही अडकलेले आहात ना की या सगळ्यामधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी बिलकुल कोणताही मार्ग राहिलेला नाहीये. सायकॅट्रिस्टची चौकशी तुमच्याच अंगात आलेली आहे. यावरती अर्जुन सांगतो, ठीक आहे,
येऊ दे माझ्या अंगाशी, मला काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यातून काही खरं निष्पन्न होणार असेल ना, तर ती चौकशी माझ्या अंगाशी आली तरी सुद्धा चालणार आहे. मी या सगळ्यासाठी तयार आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता लगेचच इकडे कोर्टात केस सुरू होते आणि दामिनी खूप ओव्हर कॉन्फिडन्स असते की काहीही झालं तरी सुद्धा केस मीच जिंकणार. अर्जुनला कळत नाही की हिच्या डोक्यात काय चाललंय, कारण जर का या सगळ्यामध्ये आता कोर्टात सायकॅट्रिस्टने चौकशी केले तर या सगळ्यामध्ये आता पुढच्या गोष्टी हिला अस्वस्थ व्हायला पाहिजे. पण अस्वस्थ होण्याऐवजी ही कॉन्फिडंट का दिसते, हिच्या डोक्यात काय? तोपर्यंत दामिनीने कोर्टामार्फत पोलिसांकडून जे आश्रमाचे रजिस्टर्ड पेपर आहेत ते रजिस्टर्ड पेपर मागवून घेतलेले असतात. रजिस्टर्ड पेपर मागवून घेतल्यावरती दामिनी कोर्टाला सांगायला लागते, मला सगळ्यात पहिलं आता या केसची साक्षीदार तन्वी किल्लेदार सुभेदार हिच्याबद्दल बोलायचं आहे. आणि आता सध्या तिला मी विटनेस बॉक्समध्ये बोलवू इच्छित नाहीये. मला मधुकर पाटलांची चौकशी करायची आहे किंवा मधुकर पाटलांनी तिच्यावरती केलेल्या अत्याचाराचे पाढे वाचायचे आहेत. मधुभाऊंना धक्का बसतो, अर्जुनला धक्का बसतो आणि त्यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊंनी तिच्यावरती आता अत्याचार केलेला नाहीये, तिच्यावरती उपकार, तिला आश्रमामध्ये वाढवून लहानाची मोठी करून उपकार केलेत. आता ती कृतज्ञ निघाली, याच्यात मधुभाऊंचा काही दोष नाहीये. यावरती मग आता दामिनी सांगते, मी बोलू का, कारण आत्ता सध्या माझं ओपनिंग स्टेटमेंट आहे, तर तुम्ही नंतर बोला. यावरती अर्जुन होकार देतो. मग आता ती सांगते, मुळातच या सगळ्यामध्ये मधुकर पाटील हे ये ना फक्त दिखावा करायचे की या सगळ्यामध्ये ते फक्त आणि फक्त मुलांची काळजी घेत आहेत. पण खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये ते मुलांची काळजी घेत नव्हते, तर ते मुलांना फक्त आणि फक्त टॉर्चर करायचे, त्रास द्यायचे, त्यांच्याकडून काम करून घ्यायचे, त्यांना पैसे कमवायला सांगायचे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी एक पेटी ठेवली होती, ज्या पेटीमध्ये त्यांनी आता ते पैसे प्रत्येकाने कमवून टाकायचे असं ठरवलेलं होतं. यावरती मधुकर पाटलांना विचारलं तर काय पेटी होती की नव्हती? मधुभाऊ सांगायला लागतात, हो पेटी होती, पण ही पेटी डायलिसिससाठी काकांच्या खर्चासाठी होती आणि त्यामुळे त्याच्यामध्ये पैसे सगळेच टाकायचे, सायली टाकायची आणि तसेच सगळे, पण तन्वीने कधीच पैसे टाकले नाहीत. यावरती आता दामिनी म्हणते, एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं आहे, तन्वीने पैसे टाकले नाहीत म्हणून आता मधुकर पाटील तिला टॉर्चर करायचे, कारण तन्वी किल्लेदार म्हणजेच त्यावेळेची प्रिया मधुकर ही एकमेव साक्षीदार होती किंवा एकमेव यांना विरोध करणारी होती. आणि त्यामुळे हे तिचा इतका राग करायचे आणि तिला इतकं हे करायचे ना की या सगळ्यामध्ये आता ती बिचारी कंटाळून गेलेली. आणि याचाच परिणाम तुम्हाला आता ज्या वेळेला अर्जुन सुभेदार आता सायकॅट्रिस्टची ज्या वेळेला टेस्ट दाखवतील ना त्यावेळेला लक्षात येईल. ती बिचारी भांबावलेली मुलगी कशी उत्तर देते, एकाच वेळेला 2 स्टेटमेंट बोलती आहे, कारण मधुकर पाटीलने तिला टॉर्चर करून इतकं काही त्रास दिलाय ना की ती स्वतः पूर्ण याच्यामध्ये हरवून गेलेली आहे. असं म्हणत दामिनीने वेगळीच खेळी खेळलेली असते, कारण तिला माहिती असतं की प्रिया खोटं बोलते, त्यामुळे वेळोवेळी या सगळ्यामध्ये खोटं समोर येणार असतं. मग खोटं समोर येऊ नये या कारणासाठी प्रियाची मानसिक स्थिती ठीक नाहीये आणि ती मधुभाऊंनी केली हे तिला सिद्ध करायचं असतं. आणि म्हणून ती सांगायला लागते, हो मधुकर पाटलांनी तिच्यावरती केलेले अत्याचार या सगळ्याचा माझ्याकडे पुरावा आहे आणि तो पुरावा मी समोर आणू इच्छिते, असं म्हणत कोर्टात ती रजिस्टर्ड सादर कर. आणि त्यावेळेला आता इकडे थोडेसे प्रिया आणि आता महिपत हादरतात, म्हणजे हे हिनी मला आधी का नाही सांगितलं, ही खेळणार होती, ही मला का नाही सांगितली, झालं संपलं. आता ह्या रजिस्टरवरून दुसरं काही कळलं तर दामिनीने 1-2 रजिस्टर खोटे तयार केलेले असतात, ते जज साहेबांच्या हातात दिलेले असतात की इथे काळे धंदे होतात किंवा इथे मुलांकडून नको ती कामं करून घेतली जातात, मुलांना या सगळ्यामध्ये टॉर्चर केलं जातं किंवा मुलांकडून पैसे कमवून घेतले जातात. अशा प्रकारचं जे काही रजिस्टरची नोंद असते की मुलांकडून हे पैसे घेतले, मुलांकडून ते पैसे घेतले. आणि पिगी बँकचं तर म्हणजे जी काही कलेक्शन बँक असते तर मधुभाऊंनी स्वतः कबूल केलेलं असतं. असे काही खोटे नाटे पुरावे कोर्टासमोर सादर केल्यानंतर बाकी काही खरे रजिस्टर्ड पण कोर्टासमोर सादर होतात आणि ते सुद्धा कोर्टाला चेकिंगला दिले जातात. आणि त्याच वेळेला मग आता दामिनी हे सगळं मधुकर पाटील
टॉर्चर करायचे तन्वी किल्लेदार हिला, आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये तिची मानसिक अवस्था अशी झाली. हे तुम्हाला पुढे सायकॅट्रिस्टच्या स्टेटमेंटवरून कळेल. ती कसं बोलते आहे, ती घाबरती आहे, कोणी ओरडलं ना की ती लगेच चवताळून उठते. हा सगळा तिचा स्वभाव मधुकर पाटलामुळे झालाय. मग मधुभाऊ चिडतात. मधुभाऊ सांगतात, काय माझ्यामुळे हिचा स्वभाव झालाय? ही या सगळ्यामध्ये मुळातच अशी मुलगी होती की ती बऱ्याचशा लोकांसोबत फिरायची, पैसे लुबाडायची, घरामध्ये किंवा आश्रमात काही द्यायची वेळ आली तर तिने कधीच काही दिलेलं नाहीये. आणि ही काय आमच्या त्याच वेळेला आता रविराज चिडतात आणि ते सांगतात, माझ्या मुलीच्या मानसिक अवस्थेला मधुकर पाटील तुम्ही जबाबदार आहात. खरं तर मी तुम्हाला एक चांगला माणूस समजत होतो, पण तुम्ही तुम्ही तर खूपच एकदम विचित्र माणूस निघालात. तुम्हाला मी सोडणार नाहीये. माझ्या मुलीची मानसिक अवस्थेसाठी मी तुमच्यावरती दुसरी केस ठोकेन. रविराज सांगायला लागतात, यांच्यावरती मी केस पण करणार आहे, कारण माझ्या मुलीच्या सासरी जाऊन हे तिच्या रूममध्ये चौकशी करत होते, तिच्या रूमची झडती घेत होते, आणि त्यासाठी मला यांच्यावरती कंप्लेंट पण करायची आहे. त्यावरती जज साहेब म्हणतात, तुम्ही त्यांच्या रूममध्ये जाऊन काय करत होतात? मग मधुभाऊ सगळी डिटेल सांगायला लागतात. माझ्या साऊबाळाचा फोटो मला ज्या वेळेला हिच्या रूममध्ये दिसला त्यावेळेला ही पहिल्यापासून माझ्या साऊबाळावरती जळते आणि तिला दरवेळेला बदनाम करण्याचा प्रयत्न करते, आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता तिच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला की का हिने आता माझ्या साऊबाळाचा फोटो तिच्या जवळ ठेवलाय. मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं होतं, बाकी मला काही जाणून घ्यायचं नव्हतं. पण ज्या वेळेला मी हिला प्रश्न विचारला हिने उलट कांगावा केला. त्यावरती आता प्रियाला प्रश्न विचारला, तो प्रिया म्हणते तो फोटो माझाच होता. मधुभाऊ म्हणतात, नाही, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तुम्ही आश्रमाच्या रजिस्टर्डमध्ये असलेले फोटो काढा, मी तुम्हाला सांगेन कोणता फोटो हिच्याकडे होता. दामिनी सांगते, आपण केस भरकटवतोय. मुळातच मधुकर पाटील हे किती त्रासदायक होते या सगळ्यामध्ये प्रियासाठी, तन्वीसाठी हे आपण सिद्ध करतोय. मधुकर पाटील म्हणतात, नाही, मी सिद्ध करून राहणार की हिने आम्हाला त्रास दिलाय. आश्रमाच्या रजिस्टर्डमध्ये तुम्ही नोंद बघा, कोणत्याही प्रकारे हिने कधीही पैसे नाही दिलेत, उलट आश्रमात चोरी करायची. आणि मग ज्या वेळेला आता कोर्टासमोर तो फोटो येतो, मधुभाऊ सांगतात, हा माझ्या सायलीचा फोटो आहे आणि हा हिच्या रूममध्ये काय करत होता? यावरती रविराज म्हणतात, सायलीचा? हा तर फोटो तिचा स्वतःचा आहे. ती बरोबर तेच बोलत होती की तिचा फोटो तुम्ही का क्लेम करत होतात? मधुभाऊ म्हणतात, बिलकुल नाही, हा फोटो तिचाच आहे, माझ्या साऊबाळाचा आहे. असं म्हणत कोर्टासमोर खूप मोठे वादविवाद होत असतानाच इकडे आता जज साहेब सांगायला लागतात, बरोबर बोलतायत मधुकर पाटील. आता मात्र इकडे महिपतचे धाबे दणाणतात. जज साहेब सांगतात, याच्यामध्ये जी नोंद आहे त्याच्यामध्ये सायली मधुकरच्या नावापुढेच हा फोटो आहे आणि सगळे डिटेल्स आहेत. प्रिया मधुकरचा फोटो वेगळा आहे. आता रविराज हादरतात, काय बोलताय जज साहेब, काहीतरी मिस्टेक होत असेल. जज साहेब म्हणतात, नाही, तुम्ही स्वतः येऊन बघू शकता, कोणतीही मिस्टेक वगैरे काही होत नाहीये, तुम्ही एकदा स्वतः येऊन बघा. असं म्हटल्यावरती रविराज तो फोटो पाहतात, त्याचे डिटेल्स पाहतात. रविराजांना धक्का बसतो, एक वेगळाच मॅटर ओपन झालेला असतो. रविराजांना समजतच नाही की या सगळ्यामध्ये हा मॅटर कसा काय ओपन झाला, काय नक्की घडलंय. आणि त्यावरती कोर्टासमोर आता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली असते, आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये आता मधुकर पाटील ह्यांनी सांगितलेलं सत्य आहे आणि प्रिया मधुकर ही तन्वी किल्लेदार नाहीये. तर आता या सगळ्यामध्ये मग कोर्ट सांगतं, हा फोटो तर सायली मधुकरच्या फोटोचा आहे. आता कोर्टासमोर एक हिंट मिळालेली आहे की सायली ही खरी तन्वी आहे. या सगळ्यामध्ये सत्य कसं उलगडणार पाहणार